कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सुनबाईंनी आमचं लग्न मोडलं, आम्ही त्यांचा संसार मोडला। आम्हाला जे करायचं असतंय ते आम्ही करत आलोय आणि करत राहणार। हवं कळलं का तुम्हाला? कशाबद्दल? आधिपती आणि सुनबाई त्यांचं काय? त्या भुवनेश्वरीनं त्यांच्यात फूट पडायचा काही नवा मार्ग शोधलाय का? हाय का आता? अहो सारखा सारखा भुवीला कशापायी दोष देतायसा? माझं म्हणणं ऐकून तर घ्या। आई आई प्लीज, जे काय ते लवकर सांगा ना। माझी मनस्थिती ठीक नाही आहे आई, मला एवढ्यानं टेन्शन येत आहे आता। नका काळजी करू, आता समजा चांगलंच होणार आहे बघा। कसं चांगलं होणार आहे? अक्षरा जोपर्यंत घरात परत येत नाही ना तोपर्यंत या घरात काही चांगलं घडणार नाहीये। येईल ती लवकर घरात। कशी येणार? कशी येणार? हा अधिपती साधं भेटायला तयार नाही तिला, कशी येणार ती? भेटले की दोघं। काय? हाय काय सांगता? अक्षरा अधिपती भेटले? हा मग दोघांचं बोलणं बी झालं। आई खरं सांगते ना? हा, मी कशापायी खोटं सांगू? आई काय काय बोलणं झालं त्या दोघांच्यात? त्यांचं भांडण मिटलं? नाही म्हणजे अजून नीट बोलणं झालं नाही, पण होईल। आणि भांडण बी मिटल बघा। तुम्ही अजिबात काळजी करू नका। आधिपतीला मी समजावलं आहे, तो म्हणलाय मी पुण्यांदा भेटणार आणि तिला घरला घेऊन येणार। सकाळी सकाळी खूप छान बातमी दिली तुम्ही। आता फक्त अक्षरा लवकरात लवकर घरात परत येऊ दे बस। देवाकडे एवढीच प्रार्थना आहे माझी। तथास्तु। नका काळजी करू। आता तुमच्या पोरांनाच मनावर घेतले ना व, समजा ठीक होणार। आई आई हेच त्यानं करावं अशी अपेक्षा होती माझी, आणि हे त्याला कुणीतरी समजावून सांगायला हवं होतं, कुणीतरी मोठ्यांनी, आणि तुम्ही ते काम केलं। आई थँक्यू सो मच। खरंच हे खूप खूप मोठं काम केलं तुम्ही। म्हणजे मी त्याला समजावायचा प्रयत्न केला होता, पण तो माझा ऐकत नाही, तो मला माहिती आहे। तुम्ही समजावलं म्हणून हे सगळं झालंय। आई यापुढे सुद्धा त्याला असंच वेळोवेळी समजावत राहा तुम्ही। वय वय, कारण मला बी सुनबाई घरला परत यायला हवीच आहे की नाही? हा, होईल समजा ठीक। आई अक्षरा घरात परत आली ना की आपण घरात काहीतरी पूजा वगैरे घालूया, हा? आणि मी 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 तिला सांगतो की तुझ्या हस्ते त्या शाळेतल्या मुलांना वह्या पुस्तकं वगैरे वाट। हा असं वय? त्या अधिपतीला पण सांगूया, त्या गाढवाला सांगूया, जरा गोरगरिबांना काहीतरी कपडे लत्ते वाट, त्या कामगारांना बोनस वगैरे दे। देऊ दे देऊ दे। आणि आई मी स्वतः जातो आणि तरी अनाथाश्रमात वृद्धाश्रमात जाईन, तिथल्या लोकांना जरा अन्नधान्य वगैरे देईन। वय वय, करा करा, जे काही तुम्हाला वाटते ना मग ते समजा करा। लय आनंद झालाय ना मग तुम्हाला हे बातमी ऐकून। होणार नाही याचीच तर वाट बघत होतो मी। ते चातक जशी पावसाची वाट बघतो ना, त्याच्यापेक्षा जास्त मी अक्षराची वाट बघत होतो। आई अक्षरा या घरात पाहिजे। ती मुलगी असेल ना तर या घरात चैतन्य आहे, काहीतरी पावित्र्य आहे, मांगल्य आहे। आणि आई माझं हे सगळं नवं आयुष्य तिची देण आहे ना, तिचे उपकार आहेत माझ्यावर। अक्षरा या घरात पाहिजे आई। वय वय, खरंय, लय गुणाची पोर आहे बघा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।